भाजीपाल्याच्या घसरत्या दरानं शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे। आधी कांद्याचे दर घसरले, आता भाजीपाल्याचे दर घसरतात। लाखो रुपये खर्चून पिकवलेल्या टोमॅटोला 1 ते 2 रुपये प्रति किलो भाव मिळाला। त्यामुळे निराश झालेल्या पंढरपुरातील शेतकऱ्यांनी हा टोमॅटो जनावरांच्या पुढ्यात टाकलेला आहे। टोमॅटोची चांगल्या वाणाची रोपं, पोषक हवामान आणि मल्चिंगचा वापर यामुळे बहारदार पीक आलं। त्यातून लाखोंचा खर्च सहज निघेल अशी शेतकऱ्याला खात्री होती। मात्र फायदा तर सोडाच, वाहतूक तोडणीचा खर्चही निघत नाहीये। त्यामुळे शेतकरी निराश झालाय आणि हे टोमॅटो जनावरांचं खाद्य त्याने बनवलंय। उन्हाळ्यात टँकरनं पाणी घालून जगवलं हे आणि त्याचा आजचा ज्यावेळेला 80 रुपये रेट झाला त्यावेळेला लोक त्या 80 रुपये रेट झाला वगैरे असं ते भाव करतात। आज टोमॅटोचा रेट फक्त 2 रुपये आहे, त्याचं कुणीही चर्चा करत नाही, काय नाही। आणि इथं आमचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय, वरचा खर्च सुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती आहे। हे मार्केटला नेलं, मी सोलापूरला नेलं, पुण्याला नेलं, पंढरपूरला पाठवलं, त्याचा खर्च सुद्धा निघत नाही तोडण्यात सुद्धा। 2 रुपये किलो असल्यामुळं ते तोडण्याचा बायकांचा खर्च सुद्धा निघत नाही त्याचा। त्यामुळे पाठवायचा विषय नाही। मी आता साहेब माझ्याकडे 15 जनावर आहेत, त्या जनावराला रोज तोडून एक 30-30 कॅरेट दररोज टाकतोय सर।